तुमच्या रोजच्या जगण्यातली विस्मयकारक माहिती जी ठरणारे तुमच्यासाठी महत्वाची. ऐका साम टीव्हीचा आज स्पेशल पॉडकास्ट, जे तुमच्यासाठी महत्वाचं तेच आमच्यासाठीही. सरकारी योजना सुरू ठेवायच्या असतील तर अजित पवारांनी मतदारांना थेट आवाहन केलेलं आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीची जनसन्मान यात्रा सुरू आहे आणि या यात्रेदरम्यान अजित पवारांनी लाडकी बहीण योजनेवरून एक मोठं वक्तव्य केलं. तर दुसरीकडे अजित पवारांच्या वक्तव्याचा जयंत पाटलांनी चांगलाच समाचार घेतला. पाहुयात हा एक रिपोर्ट. लाडक्या बहिणीच्या मतासाठी रस्सीखेच. योजना हवी असेल तर आमचं बटन दाबा. लाडक्या बहिणींना अजितदादांची साथ. लोकसभा निवडणुकीतील अपयशाची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटानं विधानसभेसाठी जोरदार तयारी सुरू केली. राज्यव्यापी जनसन्मान मेळावा आयोजित करून कार्यकर्त्यांमध्ये नवी चेतना भरण्याचा प्रयत्न अजितदादांचा आहे. त्यासाठी अजितदादांनी लाडकी बहीण योजनेचं कार्ड बाहेर काढलंय. दादांनी पिंक पॉलिटिक्सची रणनीती आखली. दादा एवढ्यावरच थांबले नाहीत, तर आता जाहीर सभेत दादांनी लाडकी बहीण योजना सुरू ठेवायची असेल तर आमच्या नावाची बटणं दाबा अशी महिलांना साथ घातली. तर ही योजना योग्य पद्धतीनं सुरू ठेवण्यासाठी मवियाची गरज असल्याचं सांगत जयंत पाटलांनी अजितदादांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला. मी लपून ठेवत नाही. ताकाला जायचं आणि गाडगं लपवायचं अशा पद्धतीनं माझा स्वभाव नाहीये. त्यामध्ये उद्याच्याला ही योजना चालू राहायची म्हटलं तर आम्हाला पुन्हा तुम्ही तिथं पाठवलं पाहिजे, आमची बटणं दाबली पाहिजे, तर ती योजना चालू राहील ना. योजना आम्ही आणलेली आहे. तुम्हाला सांगतील आम्ही सुरू केलेल्या योजना चालू ठेवायच्या असतील तर आमच्या चिन्हाच्या समोरचं बटन दाबा. तुम्हाला सांगतील की आम्ही अशी योजना चालू केली आहे, तशी योजना चालू केली आहे आणि ह्या योजना पुढे न्यायच्या असतील तर आम्हाला मत द्या. विचार न करता चालू केलेल्या काही योजना महाराष्ट्रात आहेत, पण त्या विचारपूर्वक चालवण्याची जबाबदारी आमची आहे. तुम्ही कुणीही चिंता करू नका. राज्यात लोकसभा निवडणुकांवेळी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बारामतीच्या प्रचार सभेत तुम्हाला पाहिजे तेवढा निधी देऊ, मात्र आमच्यासाठी मशीनमध्ये कचाकच बटणं दाबा असं विधान केलं होतं. मात्र तरीही त्याचा दादांना काही लाभ झाला नव्हता. मात्र या वक्तव्याचा विरोधकांनी चांगलाच समाचार घेतला. आता पुन्हा विधानसभेच्या तोंडावर दादांनी योजना हव्या असल्यास बटणं दाबण्याचं आवाहन केलंय. त्यामुळे लाडकी बहीण कोणाच्या नावासमोरचं बटन दाबणार आणि कोणाला सत्य बाहेर ठेवणार याचीच उत्सुकता आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. या एपिसोडमधून मिळालेली माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि रोज ऐका बिंचपॉट्स ॲपवर किंवा तुमच्या आवडत्या पॉडकास्ट प्लॅटफॉर्मवर साम टीव्ही आज स्पेशल पॉडकास्ट. आणि हो, आम्ही यूट्यूबवर पण साम टीव्ही या नावानं आहोत. तिथे आम्हाला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा.